बारा धावा कुठल्यात. एक चौकार आपण पाहायला गेलं तर विनीतच्या बॅटीतून आला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय या शेवटच्या चेंडूवरती सनरायझच्या बॅटीतून एक कडकचा फटका आलेला आहे आणि त्या जोरावरती आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 12 धावा गोळा केले गेले आहेत. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये सुद्धा लीग फॉर्मॅटचे मॅचेस खेळत असताना सनरायझची बॅट तळपली होती. त्यानंतर आपण पाहिलं विनीतची बॅट तळपली होती. विनीतची कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर पहिली चौकारांची हॅट्रिक ठोकली होती आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पपलूला आपण पाहिलं बॅक टू बॅक 3 चौकार ठोकताना, म्हणजे या स्पर्धेमध्ये चौकारांची हॅट्रिक आपण पाहिली तर 2 लगावली गेलेली आहेत. दरम्यान दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मार्क वरती आलाय प्रणय येतोय. हे षटक टाकण्यासाठी आपण पाहतो 12 धावा फलकावरती लगावल्यात पहिल्या षटकामध्ये आणि त्या कुठेतरी रोखायच्या आहेत. त्या रोखायच्या आहेत तर नक्कीच समोर फलंदाज जे दोन्ही आहेत धाकड फलंदाज आहेत. सनराइज सुद्धा फटके मोठे मारतोय आणि विनीत सुद्धा चांगल्या बहरामध्ये आहे. कालच्या दिवसापासून या दोघांनी आपण पाहायला गेलं तर फलंदाजीच्या जोरावरती चांगलं हे पटांगण दणाणून टाकलं होतं आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा सुरुवात भरपूर चांगली राहिलेली आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांची थोडी गर्दी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये एवढे प्रेक्षक नव्हते परंतु आता मात्र या ठिकाणी प्रेक्षक येताना पाहायला मिळतात. सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला म्हणजे पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्ले घेतला गेलेला आहे. विनीत चांगला फलंदाज आहे. सनराय मोठे फटके मारण्यामध्ये जाणला जातो तर नक्कीच दुसरा षटक पॉवर प्लेचा घेऊन टाकलेला आहे. सगळ्या बॅटीने मारला फटका टॅपचा सारे गेलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पडला जातोय. नसीब विनीतने कानमंत्र दिलाय जो चांगला चेंडू असेल ना त्या चेंडूवरती एकेरी धाव घे म्हणजे स्ट्राइक रोटेट कर. किमान एक तरी धाव प्रत्येक चेंडूवरती आणि येणं गरजेचं आहे. जर खराब चेंडू येईल तर त्याचा पुरेपूर समाचार घ्या. आज हा चेंडू सुद्धा खूप चांगला ते सराव चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी कमी उसळी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने ढकलून काढला आणि एक धाव घेतली गेलेली आहे. एका धावानेशी धाव फलक या ठिकाणी 14 वरती गेलाय. आता मात्र कबर दिशेला मारला फटका. या ठिकाणी चेंडू फिरत गेला होता परंतु क्षेत्ररक्षकांनी चेंडूवरती नजर बसवली होती आणि त्या चेंडूला अडवलाय. एकच धाव घेतलाय या चेंडूवरती. 4 चेंडू आतापर्यंत पॉवर प्लेचे संपले. 4 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्ची पडतोय हा प्रणय. वेगवान चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. या ठिकाणी चौकार येतोय. 4 धावा. या स्टेपची अपील केली गेली होती आणि स्टेप या ठिकाणी अंपायरने या ठिकाणी थर्ड अंपायरला रेफर केलाय की हा स्टेप आहे का ते पहा. चौकार गेला होता परंतु स्टेप असल्या कारणे हा चौकार मिळणार नाहीये 11 स्टार बॉयज संघाला. निर्धाव चेंडू गृहीत धरला जाईल हा. तर लास्ट बॉल धावा फलकावरती 15 धावा. या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय प्रणय यांच्या मार्फत आणि त्याच्या संघाच्या मार्फत. चौकार गेला होता परंतु स्टेप खेळल्या कारणे सनरायला हा चौकार मिळणार नाहीये. चला लास्ट बॉल असेल या षटकातला.
पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला फटका होता. आता मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय. चला 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 16 धावा फलकावरती आहेत आणि सलामीवर बॅटर अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत. तर नक्कीच 11 स्टार बॉईज मनामध्ये हा विचार करेल की खेळपट्टीवरती सनरॉय आहे, खेळपट्टीवरती विनीत आहे, तर नक्कीच 16 आल्यात. 16चे 32, 16चे 35, 36 धावा नक्कीच लगावल्या जातील. आणि बारंड माऊली संघ मनामध्ये विचार काय करेल, पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, त्यानंतर आपण दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखल्यात, 16 झाल्यात. त्यानंतर पुढच्या चेंडूंवरती पुढच्या षटकांमध्ये चांगले चेंडू हाताळून कमीत कमी धावांपर्यंत 11 स्टार बॉईज संघाला रोखायचं, जेणेकरून आपल्याला चेसिंगसाठी कमी धावा येतील. सुरतचा आपण पाहतोय हा चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढलाय सनरॉयने. एक धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावनेशी धाव लगाजून एकने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. थोडस मागे सरसावून जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. थेट यष्टीवरती फेकी आहे आणि विनीतला या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवलाय रनआउटच्या रूपाने. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट आहे. गेलेली आहे. एका धावनेशी धावफलक एकने पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. एक विकेट गेलेली आहे. सुरेख चेंडू निर्धाव पडला जातोय. या ठिकाणी नवीन आलेला बॅटर मैदानामध्ये आहे प्रिन्स. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु हा चेंडू सुद्धा जातोय निर्धाव. लास्ट बॉल असेल या षटकातला. धावा फलकावरती आपण पाहिल्या थांबवून ठेवलेल्या आहेत. 18 वरती थांबवलाय. या षटकामध्ये फक्त 2 धावांचं षटक या ठिकाणी संपन्न करत असताना आपण पाहतोय मिस्टर सूरजला. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी आणि बांधून ठेवणारी गोलंदाजी. फलंदाज पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. आपण नॉन स्ट्रायकर मध्ये आपण संभवायला पाहतो, त्याला सुद्धा थांबवून ठेवलाय. मोठे फटके मारण्यामध्ये जाणला जातो. ड्राईव्ह ऑन साइडला केला गेला आहे. एक धाव भेटलेली आहे. एका धावनेशी हे षटक या ठिकाणी संपलाय. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. पहिल्या इनिंगचा धावा फलकावरती आपण पाहिल्यात 19 धावा फलकावरती लगावल्यात. दरम्यान शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील आणि कोणता गोलंदाज हे षटक टाकण्यासाठी येईल या ठिकाणी ते त्याच्यावरती लक्ष असेल. राज आलाय गोलंदाजी मार्गावरती हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू निश्चितच मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव भेटला या चेंडूवरती. 20वी धाव फलकावरती लगावली गेली. वीस धावा फलकावरती 5 चेंडू बाकी आहेत अजूनही. आखोटप्पा चेंडू ड्राईव्ह केला या ठिकाणी. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फेकी थोडीशी दूरवर केली, त्या कारणे आपण पाहतो ही धाव या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. एका धावनेशी धाव फलक अजून एकने पुढे सरकते, जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. ड्राईव्ह केलं ऑन साइडला या ठिकाणी. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी सुद्धा आलाय आणि गॅदर सुद्धा झालंय. म्हणजेच यष्टीनला स्पर्श केल्यानंतर
फलंदाज आपल्या क्रीजमध्ये नव्हता त्या कारणे गडी फुलटॉस चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. एकच धाव भेटलाय चेंडूवरती. धाव संख्या थांबवून ठेवलाय धाव संख्या 22 वरती. धावफलक स्टेप आहे तर रन या ठिकाणी भेटणार नाहीये. यस निर्धाव चेंडू पडला जाईल. हेमंत रसाळ यांनी थांबवतो जरा. हेमंत रसाळ यांनी मंचावर येऊन बसावे. नितीनजी चव्हाण आपणास विनंती असेल मंचावर येऊन बसावे. नितीनजी चव्हाण त्यानंतर हेमंतजी रसाळ विनंती असेल मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
चला नेक्स्ट मॅच दत्तगुरु नवापूर वर्सेस अष्टविनायक. दत्तगुरु नवापूर आणि अष्टविनायक. चला टॉस साठी या. दत्तगुरु नवापूर आणि अष्टविनायक. नितीनजी चव्हाण आणि टॉस क्रमांक मध्ये यायचं. टॉस होईल डीसीसी आणि अष्टविनायक. डीसीसी आणि डीसीसी नवापूर अष्टविनायक टॉस साठी या. नितीनजी चव्हाण यांच्या हाती टॉस होईल. सांगितलं डीसीसी नवापूर दत्तगुरु नवापूर आणि अष्टविनायक. अष्टविनायक विन टॉस. काय बोलायचं आहे तुम्हाला आयोजनाबद्दल? 2 शब्द. आलेल्या तमाम क्रीडारसिकांचे हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमार्फत. आपण पाहतो ही स्पर्धा क्वालिफाय 2 चा मुकाबला. एका ठिकाणी बारोंडा माऊली, दुसऱ्या ठिकाणी 11 स्टार बॉईज. 22 जणांचं लक्ष आहे बारोंडा माऊली संघासाठी. इशित राज ही जोडी मैदानामध्ये आलेली आहे. राजचे पहिल्या 2 चेंडूवरती खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. इशितचे खणखणीत 2 चौकार पहिल्या 2 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान लास्ट बॉल आहे. एक धाव भेटू शकेल चेंडूवरती. षटक संपल्या पहिल्या क्रमांकाचा. 22 धावांचा पाठलाग करत असताना 12 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. इशितचा कालचा दिवस या ठिकाणी थोडासा खराब राहिला होता. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 3 मॅच खेळले इशितने आणि इशितने त्या 3 मॅच मध्ये इतके काही बॅटिंग त्याठी दिसली नव्हती. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर पहिल्या चेंडू ते षटकार मारून बाद झाले होते आणि त्यानंतर आपण तिसऱ्या मॅच मध्ये सुद्धा जास्त काही करू शकला नव्हता. परंतु आज मात्र सुरुवात चांगली आहे. आज बॅक टू बॅक 2 चौकार ठोकल्यात ज्या ठिकाणी 22 धावांचा पाठलाग करत आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेला आपल्या संघाला या इनिंग मध्ये. 13 धावा फलकावरती. अजूनही 9 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी बारोंडा माऊली संघाला. 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती प्लेटस. पुढील चेंडू निश्चितच टाकण्यात येईल. यस नोचा इशारा पंचांकडे झालाय. नो +1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये आड. प्रेक्षकांना विनंती असेल तुमच्या मॅचला पेनल्टी लावली जाईल.
बॉल टाकायच्या वेळी आर्ग्युमेंट करू नका. कोण बोललं त्याला दंड ठोठावा? नो प्लस 1 अशा 2 धाबा धावसंख्येमध्ये अडक केले गेलेले आहेत. धावसंख्या फलकावरती 15. हो हो, या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त, गडी बाद. सूरज येतोय, नवीन फलंदाज मार्क वरती. पहा, 7 धावांची फक्त गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. सूरज इशिद खेळपट्टीवरती अजूनपर्यंत आहे. प्लेटचा हा बॉल, फुल टॉस चेंडू हलक्या रीतीने घेऊन काढला. चेंडूला एक धाव काढली गेली चेंडूवरती. एका धावाने धावफलक अजून एकने सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. 6 धावांची गरज असेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर 15 चेंडू शिल्लक आहेत. 15 बॉल 6चं इक्वेशन आहे. इशित खेळपट्टीवरती आहे. सरळ बॅटिंग मारल्या फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता, परंतु दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ लाभली, कव्हर अप मिळालं आणि त्यानंतर पाहतो एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावानेची धावफलक अजून एकने पुढे सरकलाय, पुढे जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती. अजून आपण पाहिलं 5 धावा करायच्या हा सामना जिंकण्यासाठी पारंडा माऊली संघाला. खोला टप्प्यात चेंडू ऑन साइडला मारला फटका आहे. क्षेत्ररक्षण झालंय, फेकी थोडीशी खराब आणि बाकाब त्याहून खराब आणि 5 धावा भेटल्यात आणि बारंडा माऊली संघ हा सामना जिंकलेला आहे. भावेश इंदुरकर